लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. आणि आता बातमी आहे बाबा बागेश्वरची. चुकीची माहिती सांगून भावना दुखावण्याचं काम पुन्हा एकदा बागेश्वर बाबानं केलंय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि त्यामुळे राजपाट स्वामी रामदासांना दिला असं बागेश्वर म्हणालेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी बागेश्वर बाबाचा हा दावा फेटाळलाय. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए. अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा. नागपुरात एका कार्यक्रमात बागेश्वर बाबानं आपल्या अकलेचं सार्वजनिक प्रदर्शन केलं. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले, त्यामुळे आपलं मुकुट उतरवून स्वामी रामदासांना राजपाट दिला असे तारे बागेश्वर बाबानं तोडलेत. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं. अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले. मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला नाही. मुख्यमंत्र्यांनी बागेश्वर बाबाचा दावा खोडून काढला, तर इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनीही बागेश्वरच्या दाव्याला भाकड कथा सांगत कुठला पुरावा नसल्याचं सांगितलं. बागेश्वर शास्त्रीनं जे बोललेलं आहे ते सगळी भाकड कथा आहे. इतिहासामध्ये याच्यासाठी कुठलाही पुरावा आपल्याकडं एक कणाचा सुद्धा उपलब्ध नाही आहे. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींच्या बद्दल जे काही ते बोलले ते अत्यंत आक्षेपार्ह आणि निषेधार्ह सुद्धा आहे. खरं तर शिवाजी महाराजांच्या आणि या रामदास स्वामींच्या गुरुत्वाबद्दल महाराष्ट्रामध्ये राजऋषी शाहू महाराज, महात्मा फुले, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांच्यापासून ते आत्तापर्यंत डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्यापर्यंत जे जे ज्येष्ठ संशोधक होऊन गेले, अशा सगळ्या इतिहासाच्या गाड्या अभ्यासकांनी शिवाजी महाराज आणि रामदास यांचं गुरु शिष्यत्वाचं नातं नव्हतं हे ठामपणे आणि इतिहासाच्या आधारावर सांगितलं. आणि हा धीरेंद्र शास्त्री की ज्याला मराठ्यांच्या इतिहासाचा काहीच अभ्यास नाही, उत्तरेतनं येऊन शिवाजी महाराजांचा आणि आपल्या मराठ्यांचा चुकीचा इतिहास सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं एक व्यवस्थित षडयंत्र रचून हे चाललं आहे का काय, असं यांची वारंवार ही विधानं बघून वाटतंय. पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही संताप व्यक्त करत बागेश्वर बाबावर बंदी घालण्याची मागणी केली. वारंवार अशा प्रकारची वक्तव्य करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्त्व कमी करण्याचा एक कलमी कार्यक्रम तर राबवला जात नाही ना, अशी शंका येते. भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अपमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते, याचं जास्त दुःख वाटतं. शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या भोंदू बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी. हा भोंदू यापुढे महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा भोंदू बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल. आता या काही महाराजांनी ना, मला वाटतं महाराजगिरी सोडून आता राजकारण करावं. महाराष्ट्रामध्ये येऊन अनेक वेळेला यांनी असे उलटे सुलटे स्टेटमेंट केलेले, त्यामुळं एक संभ्रम तयार करून आणि मग त्याचा चीड निर्माण होते महाराष्ट्रामध्ये. असा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्यापेक्षा महाराजगिरी सोडून आपण राजकारण केलं तर त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. बागेश्वर महाराज हा कोण आहे? बागेश्वर महाराज कोण? हा बागेश्वर महाराज कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे?
आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? एखादा रस्त्यावरचा वेडा काहीतरी बोलतोय आणि त्याच्यावर आपण पत्रकार परिषदेमध्ये चर्चा करतोय, मला वाटतं ते योग्य ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज थकले आणि राजपाट स्वामी समर्थांकडे सोपवला. एवढ्यावरही बागेश्वर बाबा थांबले नाही, तर स्वामी समर्थांना त्यांनी शिवरायांचे गुरु असल्याचं सांगितलं. शिवरायांचे गुरु या राजमाता जिजाऊ साहेबच होत्या. त्यामुळे कीर्तनकार शिवलीला पाटील यांनीही बागेश्वर बाबाचे कान टोचले. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी त्या भूमीविषयी माहिती पाहिजे, त्या इतिहासाविषयी माहिती पाहिजे. 240 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत करणारे, विश्वातले कुठलीही राजेशाही घरात नसताना राजा होणारे, स्वतःचा राज्याभिषेक स्वतः करून घेऊ एकमेव राजे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यामुळे तिथे कंटाळा किंवा महागार हा शब्दच नव्हता. तिथे फक्त नीती होती की प्रत्येक नीतीला वापरून मी माझं हिंदवी स्वराज्य बळकट करतोय, माझं हिंदुस्थान वाढवतोय आणि त्याच अनुषंगाने हे हिंदुस्थान वाढवलं गेलं आणि आज प्रत्येक हिंदू स्वाभिमानानं जगायला लागला. बागेश्वर बाबाने याआधीही महाराष्ट्रात येऊन वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. संत तुकाराम महाराजांची पत्नी विचित्र होती आणि त्यांना उसानं मारायची असं बागेश्वरनं म्हटलं होतं. त्यानंतर माफीही मागितली. तो जो संत तुकाराम थे, इनकी पत्नी प्रतिकूल थी, तो ये हाथ जोड़ के कहे में, हे विठ्ठलनाथ आपने बड़ी कृपा करी, हमारी बीबी थोड़ा विचित्र दे दी. अब तुकाराम महाराज शाम को घर आया, एक गन्ना बचा, केवल एक, पूरा गट्ठा खत्म. और शाम को घरवाई पूछे गन्ना लाए? हाँ लाए ना, देख ये एक तेरे लिए बस बचा, बाकी तो बांट दिए. किसको बांटे? अरे छोटे छोटे बच्चे हैं, गोपाल का रूप है, ठाकुर जी का रूप है, ले गए खा गए तो अपना क्या खा गए. घरबारी को बड़ी गुस्सा चढ़ी कि एक तो दिन भर में आए, ऊपर से एक गन्ना. उसने वो गन्ना छुड़ाया और तुकाराम को दे मारा. गन्ना वाली एक कहानी हमने पढ़ी थी एक पुस्तक में. उसको कई लोगों की भावनाओं को जो वारकरी समाज है, पंथ है, उस पंथ के अनुयायियों को क्षोभ पहुंचा. हम अपने शब्दों को पुनः वापस लेते हैं. आप सबको पुनः निवेदन करके हाथ जोड़कर क्षमा प्रार्थी है. बागेश्वर बाबा दिव्य दरबार भरवतात, ज्यात व्यक्तीला बघूनच ते त्याच्याबद्दल माहिती देण्याचा दावा करतात. पण 2 वर्षांआधी नागपूरमध्ये अंनिसच्या श्याम मानवांनी दिलेलं चॅलेंज काही स्वीकारलं नाही. त्यामुळे नागपुरातला दिव्य दरबार आधीच गुंडाळल्याचा आरोपही बागेश्वर बाबावर झाला होता. बड़ों बड़ों को नागपुर से खदेड़ा है, इसीलिए नागपुर को पोलखोल शहर कहा जाता है. और दूध का दूध पानी का पानी हो जाए, चैलेंज की बात क्या, सीधे दरबार में आ जाओ, आके बैठो और अनुभव करो. जब तक नागपुर में दिव्य दरबार नहीं भरेगा तब तक ये एक्शन कैसे होगी? मुंह तोड़ जवाब दे रहा है और भारत का प्रत्येक सनातनी व्यक्ति भी अब जवाब दे रहा है. राम कथा के विरोध में तो हमारा कोई कहना नहीं, हमको अधिकार भी नहीं है कहने का. हमें जो इष्ट कृपा होगी हम वो लिखेंगे, जो हमारे गुरु की कृपा होगी हम वो लिखेंगे. और महाराज जी दावा करते हैं कि वो अपने भक्तों का नाम अपने आप जानते हैं, उनके पिताजी का नाम जानते हैं. लाखों लोग आते हैं, उनसे पूछो, उनसे अनुभव करो, वो बुद्धू थोड़ी है. और ऐन वक्त पर 10 आदमी आपके सामने हाजिर किए जाएंगे, उनके नाम, उनके पिताजी के नाम, उनकी उम्र और फोन नंबर साहब बताइए. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.